आज राहुल गांधी दिल्लीला पोलीस ठाण्याबाहेर का बसले? त्यांनी खासदार प्रियंका गांधी यांच्यासाठी हे आंदोलन का केले? पेलेट गन प्रकरणाचा खरा खेळ काय आहे? आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याला एका FIR साठी पोलीस येण्यासाठी भाग पाडलं जातं. पोलिसांनी येण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत यायला भाग पाडलं जातं. एवढी ही दादागिरी, एवढी मुजोरी. याच प्रकरणावर आज आपण बोलणार आहोत. तुम्हाला संपूर्ण प्रकरण समजून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सुनील गायकवाड आणि आपण पाहतात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, आज दिल्लीच्या राजकारणात एक असं दृश्य पाहायला मिळालं जे सहसा पाहायला मिळत नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी चक्क पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देऊन बसले. त्यांच्या शेजारी होता एक 19 वर्षाचा तरुण, साहिल लोचब असं त्याचं नाव. दावा असा आहे, 20 जुलै रोजी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात त्याला पॅलेट गनच्या छर्यांनी गंभीर दुखापत झाली. एका डोळ्याच्या दृष्टीवर त्याचा परिणाम पण झाला. आणि आज राहुल गांधींची मागणी होती, साहिलच्या तक्रारीवर FIR दाखल करा. ही एक मागणी. पोलिसांचं म्हणणं काय? साहिलची तक्रार स्वीकारण्यात आली आहे आणि संबंधित प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँच करत आहे. मग राहुल गांधी पोलीस ठाण्याबाहेर का बसले? FIR नेमकी का झाली नाही? पॅलेट गन कोणी वापरली? दिल्ली पोलिसांनी जर पॅलेट गन वापरलीच नाही असं म्हटलंय तर मग साहिलच्या शरीरात आलेले छर्रे कुठून आले? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, आजच्या आंदोलनावर नेमकं काय साध्य झालं? या आंदोलनात नेमकं काय साध्य झालं? आजचा आपला विशेष रिपोर्ट याच सगळ्या प्रश्नांचा एक एक थर उलगडणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात होते 20 जुलै 2026 पासून. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनामागे परीक्षा, नीट पेपर लीक आणि कथित परीक्षेतील गैरप्रकारांचे प्रश्न होते. आंदोलनकर्त्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आणि याच आंदोलनादरम्यान पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप झाले, लाठीचार्ज झाल्याचे आरोप झाले. आणि त्यानंतर सर्वात गंभीर आरोप समोर आला, पॅलेट गन वापरल्याचा. याच घटनेत 19 वर्षीय साहिल लोचब जखमी झाल्याचा दावा आहे. साहिलच्या डोळ्याला आणि शरीराच्या इतर भागांना पॅलेट गन लागल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्याच्यावर उपचार झाले आणि त्याच्या उजव्या डोळ्याच्या दृष्टीवर गंभीर परिणाम झाल्याचे वृत्त आहे. इथून पुढे हा प्रश्न केवळ एका विद्यार्थ्याच्या जखमेचा राहिला नाही, तर हा गंभीर प्रश्न आहे. पोलिसांनी बळाचा वापर केला का? आणि केला असेल तर कोणाच्या सांगण्यावरून केला? असे प्रश्न उपस्थित होतात. आता इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, पॅलेट गन म्हणजे साधी लाठी नाही. छर्रे शरीरात घुसू शकतात. डोळ्यासारखा संवेदनशील अवयवाला कायमची इजा होऊ शकते. म्हणूनच प्रश्न निर्माण होतो, लोकशाही देशात आंदोलनकर्त्यांवर अशी शस्त्र वापरण्याची गरज का पडली? पण इथे पत्रकार म्हणून आपल्याला एक महत्त्वाची मर्यादा पाळावी लागेल. पॅलेट गन वापरल्याचं अंतिम सत्य अद्याप न्यायालयाने ठरवलेलं नाही, त्यामुळे आपण त्याची पुष्टी करत नाही. दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन वापरल्याचा आरोप नाकारला आहे. म्हणजेच आजच्या घडीला 2 दावे आमने सामने आहेत. एकीकडे साहिल लोचबचा दावा, एक काँग्रेसचा दावा आणि त्यांच्या जखमांवरून उपस्थित केलेले प्रश्न. दुसरीकडे दिल्ली पोलिसांचा दावा, पॅलेट गन वापरलीच नाही. म्हणूनच आता प्रश्न आणखी मोठा होतो, जर पोलिसांनी गोळीबार केला नाही तर साहिलच्या शरीरात त्या पॅलेट्स गन आल्या कुठून? पॅलेट्सच्या ते छर्रे आले कुठून? त्या पॅलेट्स आले कुठून? आणि जर ते पॅलेट गन वापरली गेली असेल तर कोणी वापरली? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे 19 वर्षाचा साहिल लोचब, एक विद्यार्थी. 20 जुलैच्या आंदोलनात तो सहभागी झाला आणि आंदोलनादरम्यान तो जखमी झाला. त्याच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली, उपचार झाले, शस्त्रक्रिया झाली आणि आजही त्याच्या दृष्टीबाबत चिंता आहे. राहुल गांधी यांनी अलीकडच्या दिवसात साहिलला माध्यमांसमोर आणलं. साहिलच्या शरीरावरच्या जखमा दाखवत राहुल गांधींनी सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांनी दावा केला की त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात पॅलेट्स आढळल्या
आणि डोळ्यात छर्रे असल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले. त्यांनी ते वैद्यकीय अहवाल पण समोर आणले. पण पुन्हा एकदा हा राहुल गांधींचा दावा आहे. यांचा अंतिम कायदेशीर निष्कर्ष चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रियेतून स्पष्ट होईल. आता येतो आजच्या दिवसाचा सर्वात महत्वाचा भाग. आज राहुल गांधी साहिल लोचबला सोबत घेऊन सुरुवातीला मंदिर पोलीस ठाण्यात गेले दिल्लीला. मागणी एकच, साहिलच्या तक्रारीवर FIR दाखल करा. मात्र तिथे मागणी मान्य न झाल्याने राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात गेले. तिथे त्यांनी DCP सचिन शर्मा यांची भेट घेतली. चर्चा झाली पण तोडगा निघाला नाही आणि त्यानंतर राहुल गांधी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देऊन बसले. त्यांच्यासोबत साहिल लोचबही बसला. नंतर प्रियंका गांधी वाड्रा या देखील आंदोलनात सहभागी झाल्या. राहुल गांधींची भूमिका स्पष्ट होती, FIR दाखल होईपर्यंत आम्ही उठणार नाही. त्यांनी पोलिसांवर आरोप केला की FIR नोंदवता येणार नाही कारण वरून आदेश आहेत का. मात्र हा दावा राहुल गांधींचा आहे. पोलिसांकडून याबाबत स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही आणि इथेच आजच्या संघर्षाचा खरा केंद्रबिंदू आहे. हा मुद्दा नीट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आज सोशल मीडियावर एक प्रश्न वारंवार विचारला जातोय, पोलिसांनी तक्रार स्वीकारली आहे मग FIR का नाही. उपलब्ध अहवालानुसार साहिल आणि त्याचे वकील 14 ऑगस्ट रोजी पोलिसांकडे गेले आणि लिखित तक्रार दिली असा काँग्रेसचा दावा आहे. 17 ऑगस्ट रोजी ईमेल आणि फोनद्वारेही पाठपुरावा करण्यात आला. मात्र FIR क्रमांक किंवा तपास अधिकाऱ्याची माहिती मिळाली नसल्याचा आरोप आहे. आता आज दिल्ली पोलिसांच्या बाजूने समोर आलेली माहिती अशी आहे की तक्रार स्वीकारण्यात आली आहे आणि ती क्राईम ब्रँचकडे तपासासाठी पाठविली असल्याचे पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. पोलिसांचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 20 जुलैच्या आंदोलनासंदर्भातील प्रकरणाचा तपासही क्राईम ब्रँच करत आहे. त्यामुळे साहिलची तक्रार ही त्याच तपासाच्या चौकटीत करण्यात येईल अशी पोलिसांची भूमिका आहे. म्हणजे राहुल गांधी म्हणतात स्वतंत्र FIR हवी, पोलीस म्हणतात तक्रार स्वीकारली आहे आणि तपास क्राईम ब्रँचकडे आहे. हा फरक अत्यंत महत्त्वाचा आहे. राहुल गांधींचा आक्षेप फक्त FIRच्या कागदावर नाही. त्यांचा प्रश्न आहे तपास कोण करणार, जबाबदारी कोणाची, पॅलेट गन वापरली असेल तर आदेश कोणी दिला आणि पोलिसांनी वापर केला नाही असं सांगत असतील तर मग साहिलच्या शरीरात पॅलेट्स आल्या कुठून. राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही थेट आरोप केलेत. त्यांनी सरकारवर विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याचा आरोप केला आणि या प्रकरणात न्यायालयीन चौकशीची मागणी केली. मात्र अमित शहा किंवा केंद्र सरकारवर थेट जबाबदारी निश्चित झाली आहे असं आजच्या घडीला म्हणता येणार नाही. कारण त्यासाठी तपासातून पुरावे समोर येणं आवश्यक आहे. राहुल गांधींचं आंदोलन सुरू झाल्यानंतर काही वेळाने प्रियंका गांधी वाड्रा तेथे पोहोचल्या आणि त्या आंदोलनात सहभागी आले. यामुळे राजकीय संदेश अधिक स्पष्ट झाला. हा केवळ राहुल गांधी यांचा वैयक्तिक विरोध नव्हता. काँग्रेस पक्षाने हा मुद्दा संघटितपणे उचलला आहे असा संदेश दिला गेला. एका बाजूला राहुल गांधी, दुसऱ्या बाजूला प्रियंका गांधी आणि मध्ये साहिल लोचब आणि त्याचे कुटुंबीय. म्हणजेच काँग्रेसने हा मुद्दा विद्यार्थी विरुद्ध सत्ता केंद्र या चौकटीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण दुसरी बाजू ही तितकीच महत्त्वाची आहे. BJPने राहुल गांधींच्या आंदोलनावर जोरदार टीका केली. BJPचा आरोप आहे की राहुल गांधी कायदेशीर प्रक्रियेवर दबाव आणण्यासाठी त्या पोलीस ठाण्यात आंदोलन करत आहेत. BJPने याला पॉलिटिकल ऑफ एनर्जी अशा शब्दात संबोधलं आहे. त्यांचा युक्तिवाद असा आहे, प्रकरणाचा तपास सुरू असेल तर तपास यंत्रणेला काम करू द्यायला हवं. म्हणजे एकीकडे काँग्रेस म्हणते FIR करा मग तपास करा आणि दुसरीकडे BJP म्हणते तपास सुरू आहे मग राजकीय दबाव कशासाठी. आता यामध्ये सत्य काय याचा निर्णय आरोप प्रत्यारोपांवर नाही तर तपास, वैद्यकीय पुरावे, घटनास्थळाचे पुरावे, शस्त्रसामग्रीची नोंद, CCTV फुटेज आणि पोलिसांचे आदेश आणि न्यायालयीन परीक्षण यावर होईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, राहुल गांधीच्या आजच्या ठिय्या आंदोलनामुळे नेमकं काय झालं. पहिली गोष्ट, साहिल लोचबची तक्रार स्वीकारण्यात आल्याची पोलिसांची भूमिका समोर आली. दुसरी गोष्ट, तक्रार क्राईम ब्रँचच्या तपासाशी जोडली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. आणि तिसरी गोष्ट, हा मुद्दा आता देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
चौथी गोष्ट, 20 जुलैच्या आंदोलनातील पोलीस कारवाईवर प्रश्न पुन्हा राष्ट्रीय चर्चेत आलाय. आणि पाचवी गोष्ट, राहुल गांधी आणि काँग्रेसने स्पष्ट केलं की ते हा मुद्दा संसदेत आणि राजकीय पातळीवर पुढे नेणार आहेत. पण एक गोष्ट अद्याप स्पष्ट झालेली नाही, आजच्या दिवसाअखेरीस स्वतंत्र FIR दाखल झाली आहे का? उपलब्ध अहवालानुसार याची स्पष्ट पुष्टी अद्याप झालेली नाही. FIR दाखल झाली की झाली नाही, ही प्रक्रिया अजून चालू आहे, हे समोर अद्याप आलेलं नाही. आणि त्यामुळेच राहुल गांधींच्या आंदोलनाचा तातडीने कायदेशीर विजय झाला आहे असं अजून म्हणता येणार नाही. आता या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा प्रश्न, पेलेट गन कोणी वापरली? जर दिल्ली पोलिसांनी वापरली नाही तर मग कोणी वापरली? जर सुरक्षा दलातील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी वापरली असेल तर त्याला आदेश कोणी दिला? तर तो लिखित होता का? आदेश दिलाच असेल तर तो लिखित होता का? घटनास्थळी कोणते दल तैनात होते? त्यांच्याकडे कोणती शस्त्र होती? त्या शस्त्राची नोंद कुठे आहे? गोळीबाराचा आदेश कोणत्या अधिकाऱ्यांनी दिला? CCTV फुटेज काय सांगते? मोबाईल व्हिडिओ काय सांगतात? आणि वैद्यकीय अहवाल काय सांगतो? आणि छर्यांचं फॉरेन्सिक परीक्षण झालं आहे का? हे प्रश्न तपासात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण केवळ राजकीय आरोपांवरून दोषी ठरवता येत नाही आणि केवळ पोलिसांचं नकार देणं हेही अंतिम सत्य ठरत नाही. पुरावे बोललेच पाहिजेत. तर मित्रांनो, आज राहुल गांधी पोलीस ठाण्याबाहेर का बसले? उत्तर अगदी स्पष्ट आहे. एका 19 वर्षाच्या विद्यार्थ्याच्या तक्रारीवर FIR दाखल व्हावी ही त्यांची मागणी आहे. पेलेट गन वापरली का आणि का वापरली हा त्यांचा प्रश्न आहे. आता प्रश्न राहुल गांधी विरुद्ध BJP नाही, काँग्रेस विरुद्ध दिल्ली पोलीस हा देखील नाही. खरा प्रश्न आहे, एका नागरिकाला न्याय मिळण्यासाठी पोलिसांकडे गेल्यानंतर नेमकी कायदेशीर प्रक्रिया झाली? काय प्रक्रिया झाली? तर तक्रार स्वीकारली असेल तर FIR कधी? तपास कोण करणार? आणि जर पेलेट गन वापरली गेली असेल तर ती कोणी वापरली? या प्रश्नांची उत्तरं राजकीय भाषणांनी नाही, पुराव्यांनी द्यायला हवीत. कारण लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्याचा अधिकार आहे. पण दोन्हीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, नागरिकाचा घटनात्मक अधिकार. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाचा शेवट कोण जिंकलं आणि कोण हरलं यात होऊ नये. शेवट व्हायला हवा तो सत्य काय आहे हे समोर येण्यात. आजच्या भागात इतकेच. आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. पुन्हा भेटूया एक अशाच नवीन विषयासह. नमस्कार, मी सुनील गायकवाड. आपण पाहत होतात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.